कुस्ती स्पर्धेत जर चांदीची गदा नसेल तर स्पर्धा अपूर्ण वाटतील. अशा या गदा कशा बनतात, कोण बनवतं याबाबत मात्र सगळेच अनभिज्ञ आहेत. विजेत्या पैलवानाच्या हातात अभिमानानं मिरवणारी ही गदा बनवणारे महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतकेच कारागीर आहेत. कोणत्याही मदतीशिवाय तुटपुंच्या मिळकतीत ही कला जोपासण्याचं काम ते करतायत. त्याच कलाकारांपैकी एक आहेत नाझीम दस्तगीर लतीफ. कुस्तीमध्ये विजेत्या पैलवानाला मानाची चांदीची गदा भेट देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ही गदा विजेत्या पैलवानांसाठी अभिमानाचं प्रतीक बनली आहे. ही गदा पटकावण्यासाठी पैलवान लाल मातीचा घामानं चिखल होईपर्यंत कसरत करत असतात. ही गदा पटकावायला जितकी मेहनत पैलवान घेतात तितकीच मेहनत ही गदा तयार करणारे कारागीर सुद्धा घेत असतात. पैलवानाच्या हातात चकाकणाऱ्या त्या गदेआड त्यांचं कष्ट मात्र नेहमीच झाकळलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रात अगदी बोटावर मोजण्या इतकेच या गदा तयार करणारे कारागीर आहेत. यातीलच नाझीम दस्तगीर लतीफ हे एक हातकणंगले तालुक्यातील इंगळी या गावचे रहिवासी नाझीम मागील 8 वर्षांपासून कुस्तीच्या गदा बनवण्याचं काम करतायत. अशा चकाकणाऱ्या गदा तयार करणाऱ्या या अवलिया कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य मात्र काळवंडलेलंच आहे. जेमतेम 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलेले नाझीम हे सुरुवातीला चांदी कारागीर म्हणून रोजंदारीवर काम करत होते. एक दिवस आपल्या पैलवान मित्रांनी पटकावलेली गदा हातात घेतली आणि आपण सुद्धा अशा गदा बनवल्या तर, असा प्रश्न त्यांच्या मनात घोळू लागला. आजोबांचा नालबंद हा व्यवसाय होता. अडगळीत पडलेलं त्यांचं जुनं गंज चढलेलं साहित्य त्यांनी काढलं आणि त्याच जुन्या साहित्याच्या जीवावर एक चांगला कलाकार जन्माला आला. माझे मित्र आहेत, परममित्र आहेत. त्यांना गदा मिळाली आणि त्या गदा मिळाली. ती गदा बघत असताना असं वाटलं की आपण ही गदा करू शकतो काय. मला पेंटिंगची, स्केचिंगची खूप आवड होती, पण ते शिकता आलं नाही, करता आलं नाही. आणि ते कुतूहलापोटी मी त्या गोष्टीच्या मागं लागलो की बाबा ही गदा कशी घडली असेल, कसं बनवलं असेल, कसं केलं असेल. आणि खूप प्रयत्न केल्यानंतर माझ्या हातून एक 2 वर्षानंतर माझ्या हातून एक गदा घडली आणि ती गदा परत त्याच मैदानाला लागली. आणि त्या मैदानाला लागल्यानंतर इतर पैलवानांनी तिथं माझ्याकडे नंबर घेऊन, व्हॉट्सअपला नंबर घेऊन मला ते परत ऑर्डर दिली आणि माझ्या ते कामाला सुरुवात झाली. आजवर त्यांनी 350हून अधिक गदा तयार केल्या असून संपूर्ण महाराष्ट्रभर त्या दिमाखात विजेत्या पैलवानाच्या हातात मिरवतायत. इतकंच काय, नाझीम यांच्या गदांनी फक्त महाराष्ट्रच, देशच नाही तर परदेशात देखील नावलौकिक मिळवलाय. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, पंजाब, कर्नाटक या राज्यांसह विदेशात ग्रीस, तुर्की, कतार, इराण या ठिकाणी त्यांच्या गदा पोहोचल्या आहेत. सध्या या गदेसाठी फक्त आखाड्यात नाही तर आखाड्याबाहेर सुद्धा जोरदार कुस्ती पाहायला मिळते. अशा या मानाच्या गदा बनवणं हे मोठं कष्टाचं काम. 2, 2.5, 3, 3.5 फुटापर्यंतच्या गदा नाझीम बनवतात. एक गदा बनवण्यासाठी साधारण 8 ते 10 दिवसांचा अवधी लागतो. मेटलच्या शीटपासून त्याला आकार देणं, त्यावर ठोके टाकून नक्षीकाम करणं आणि त्यावर चांदीचा मुलामा देऊन ते पॉलिश करणं, अशा अग्निदिव्याच्या फेऱ्यातून जावं लागतं. नक्षीकामावेळी चुकून एखादा ठोका कमी जास्त ताकदीचा बसला किंवा चुकीच्या ठिकाणी बसला तर संपूर्ण काम बिघडून जातं. ग्राइंडरनं करण्यात येणारं पॉलिश काम सोडलं तर सगळं काम हातानं करण्यात येतं. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक, बारकाईनं आणि अनुभव पणाला लावून हे काम करावं लागतंय. इतकी मेहनत करून सुद्धा या बदल्यात म्हणावी तशी रक्कम मिळत नाही. सरकारनं अशा कारागिरांकडे डोळसपणे पाहून त्यांना मदत करावी, जेणेकरून ही कला टिकून राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. शासनाला एक विनंती आहे की माझ्यासारख्या छोट्या मोठ्या कारागिरांना जरा वाव द्यायला पाहिजे. त्यांना कर्ज पुरवठा करायला पाहिजे. त्यांना काय लागतंय, काय नाही लागतंय ते बघायला पाहिजे. आणि ह्याच्यामुळं हा धंदा किंवा हे काम जे आहे, हाच नसना पण कुठले छोटे मोठे जे लघु उद्योग आहेत ते पुढं सरकतील आणि त्यांना म्हणजे जगायची चालना मिळेल आणि ही कला आहे ती पुढं चालू राहील. आजवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात लतीफ यांच्या गदा पोहोचल्यात. प्रत्येक जिल्ह्यातून त्यांच्या गदेला मागणी आहे. पण हल्ली या गदा प्राण्यांच्या शर्यतीत सुद्धा वापरल्या जात आहेत.
त्यामुळं निव्वळ कुस्तीसाठी निर्माण केलेल्या या गदेचं पावित्र्य जपलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या कलेचा महिमा विदेशापर्यंत पोहोचलाय. म्हणूनच ग्रीस इथल्या विदेशी पाहुणा डेमिट्रिस काही महिन्यांपूर्वी नाझीम यांची भेट घेऊन त्यांच्या कलेचं कौतुक करून आणि त्यावर डॉक्युमेंटरी करून गेला. मात्र स्वकीय पाठीवर थाप द्यायला विसरले अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ते आम्हाला कुठं बोलवलं जात नाही. एखाद्या एवढ्या मोठ्या मोठ्या कार्यक्रम होतात, इव्हेंट होतात, आमच्या गदा घेऊन जातात, पण ते घेण्यापुरतं आणि देण्यापुरतंच मर्यादित राहतं. आम्हाला एकदा बोलवून सत्कार करावं किंवा इतर ठिकाणी बोलवावं तर हेच बरं वाटतं आणि हे आमच्यासाठी प्रेरणा असते. ते या आयोजकांच्याकडनं संयोजकांच्याकडनं होत नाही. विशेष म्हणजे 1966 मध्ये गंगावेश तालमीचे दीनानाथ सिंह यांनी महाराष्ट्र केसरी गदा पटकावली. बरीच वर्ष झाल्यानं ती खराब झाली होती. महाराष्ट्रातील कुणीही कारागीर ती दुरुस्त करायला धजत नव्हता. अशा काळात दीनानाथ सिंह यांना साथ मिळाली ती नाझीम यांची. त्यांनी ती गदा जशी होती तशी करून दिली. खूप दिवसांपासून दीनानाथ यांच्या मनाला लागलेली खंत नाझीम यांनी दूर केली. या बदल्यात दीनानाथ सिंह यांनी दिलेली रक्कम नाकारून नाझीम यांनी कलेप्रती असलेल्या प्रेमाचं दर्शन घडवलंय. सध्या नाझीम हे त्यांचे आई-वडील, पत्नी, मुलं यांच्यासोबत पत्र्याच्या घरात राहून ही कला जोपासतायत. जी काही यातून तुटपुंजी रक्कम मिळते त्यातून ते कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. अशा परिस्थितीत या कलाकारांच्या पाठीशी उभं राहण्याची आणि त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. या कलाकारांना सरकारनं अभय दिलं नाही तरीही हस्तकला लोप पावेल आणि फक्त मशीनवर तयार केलेल्या गदाच पाहायला मिळतील. एस न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह संगम कांबळे.